नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की सिंधूने मधूला धडा शिकवण्याचा ठरवलेला असतो। कारण मधूने सिंधूचे दोन्हीही मुलं विनू आणि सावी या दोघांना सिंधूपासून वेगळे केलेले असते आणि सिंधूला खूप त्रास दिलेला असतो। आत्तापर्यंत सिंधूने खूप काही सहन केलेले असते, परंतु मधूचे जे काही त्रास असतो तो सिंधूला देण्याचा वाढतच चाललेला असतो। तेव्हा सिंधू ही कृष्णा बनून राघवच्या आयुष्यात आलेली असते, परंतु राघवला मात्र ही कृष्णा आपली सिंधूच आहे हे सत्य शोधायचे असते आणि राजश्रीने मात्र सिंधू आणि राघव यांच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो। तेव्हा सिंधूला सुद्धा मधूला चांगला धडा शिकवायचा असतो, कारण राघवला आणि तिच्या दोन्ही मुलाला तिने सिंधूपासून वेगळे केलेले असते आणि सावीला सुद्धा तिने किडनॅप करून ठेवलेले असते। तेव्हा सावीला सोडवण्यासाठी सिंधू आपल्या मावशीसोबत मधूला धडा शिकवण्याचे ठरवते। सिंधू आणि मावशी त्या अड्ड्यावर सुद्धा जाऊन पोहोचलेले असतात, परंतु शकुंतलाने सावीला त्या अगोदरच तेथून हलवले असते आणि तिला आपल्या घरात किडनॅप करून ठेवलेले असते। सावी ही तिथे झोपलेली असते, तर सिंधू आणि गोदा मावशी जेव्हा त्या अड्ड्यावर जाऊन पोहोचतात तर तेथील त्या गुंडांना लाडू देऊन त्यांनी बेशुद्ध केलेले असते, परंतु सावी मात्र तेथे सिंधूला सापडत नाही। तेव्हा सिंधू ठरवते की ऐन लग्नाच्या दिवशी मधूला आता कसा धडा शिकवायचा हे तिने ठरवलेले असते। तेव्हा गोदा मावशी ही सिंधूला म्हणत असते की जे काही तुला करायचे असेल ते अगदी डोक्यावर बर्फ ठेवून आणि मनात साखरेसारखा जिभेवर गोडवा ठेवून कर, कारण मधू ही खूप चालाक आहे आणि मधूला जर हे समजले तर मधू तुझ्या दोन्ही मुलाला तुझ्यापासून वेगळे करेल। तेव्हा सिंधू म्हणते की हो, जे काही करायचे असेल ते आता मी शांत डोक्याने करून त्या मधूला चांगलाच इंगा दाखवेल। तेव्हा राजश्रीने ठरल्याप्रमाणे येत्या सोमवारचा मुहूर्त काढलेला असतो। सिंधू ही कृष्णा बनून राघवच्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार असते आणि राघवला सिंधू बरोबर लग्न करायचे स्वप्न असतेच, कारण जी काही कृष्णा आहे तीच आपली सिंधू आहे आणि सिंधूने राजश्रीला सावीला लग्नाच्या दिवशी भेटवण्याचे प्रॉमिस केलेले असते। तेव्हा मात्र राघव हा सिंधूला म्हणत असतो की तू असे खोटे प्रॉमिस आईला का केले। तेव्हा सिंधू म्हणत असते की नाही, हे खोटे प्रॉमिस नाही, लग्नाच्या दिवशी मी सावीला त्यांना भेटवणार म्हणजे भेटवणारच। ठरल्याप्रमाणे ती सावीला मधूच्या तावडीतून सोडवणार असते। तेव्हा सिंधूने जो प्लॅन केलेला असतो आणि लग्नाचा ही पूर्णपणे तयारी झालेली असते, परंतु जेव्हा गोदा मावशी आणि सिंधू ह्या त्या अड्ड्यावर गेलेल्या असतात तर हे मधूला गुंडांनी सांगितलेले असते की जेव्हा ते शुद्धीवरून येतात तर मधू त्या गुंडाला घरी बोलावून घेते आणि गोदा मावशीबरोबर कोण ती बाई होती हे ते कृष्णाकडे बोट दाखवून त्या गुंडाला ओळखण्यासाठी सांगते। तेव्हा तो गुंड सिंधूकडे पाहत असतो, परंतु ती सिंधूचा अवतार हा वेगळा असल्यामुळे त्या गुंडाला मात्र सिंधू ही काही ओळखत नाही आणि तो गोदा मावशीबरोबर ही बाई नव्हती असे मधूला जेव्हा सांगतो तेव्हा मधूचा हा सिंधूवर विश्वास बसतो। परंतु सिंधू आणि गोदा मावशीने जो प्लॅन केलेला असतो की लग्नाच्या दिवशी मधूला कसा धडा शिकवायचा, कारण आत्तापर्यंत मधूने तिला खूप त्रास दिलेला असतो। तेव्हा लग्नाच्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो। मधू आणि सिंधू या दोघीमध्ये एक ठरलेले असते, कारण सिंधू ही राघवबरोबर खोटे खोटे लग्न करण्यासाठी तयार झालेली आहेत असे ती मधूला प्रॉमिस करते। तर जेव्हा हळदीचा कार्यक्रम असतो तर मधू तिला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तू जे काही लग्न करते ते खोटे खोटे लग्न आहे। तर सिंधू तिला म्हणत असते की हो खोटे आहे, पण मला खोटे खोटे वेडिंग हा एन्जॉय तर मला करून दे आणि त्या लंबूची होणारी बायको तर तूच आहे असे ती मुद्दाम मधूला म्हणते। तेव्हा मधू तिला म्हणत असते की एक काम कर, एक गोष्ट तू लक्षात ठेव की राघवची उष्टी हळद ही मलाच लागणार आहे। तेव्हा ठरलेल्याप्रमाणे सिंधू ही हळदीच्या कार्यक्रमासाठी मस्त तयार होते आणि मधूला ती आपल्या प्लॅनचा थोडासाही भाग कळून देत नाही। तेव्हा राजश्री ही मस्त सिंधूला हळद लावत असते आणि त्यानंतर रत्नाकर सुद्धा खुश होऊन सिंधूला आणि राघवला हळद लावतात। तेव्हा घरातील सर्वजण सिंधू आणि राघवला हळद लावतात। सिंधू अगदी खुश असते, कारण राघवची पुन्हा एकदा हळद तिला लागलेली असते आणि मधूने तिला जे प्रॉमिस केलेले असते की एक गोष्ट लक्षात ठेव की राघवची उष्टी हळद ही मलाच लागायला हवी। म्हणून सिंधूने एक प्लॅन केलेला असतो की
मधूने तिला जी राघवची उष्टी हळद मागितलेली असते, तर सिंधू तिची ती उष्टी हळद असते ती काढून घेते आणि त्या जागी जी हळद मधूला लावायला द्यायची असते तर ती उष्टी हळद म्हणून सिंधू दुसरी हळद कालवते आणि त्यामध्ये जी खाजील अशी त्यामध्ये पावडर टाकते, म्हणजे मधूला तिने धडा शिकवण्याचा ठरवलेला असतो। तेव्हा सिंधू म्हणते की तुला राघवची उष्टी हळद काय, तर राघवच्या पायाची धूळसुद्धा मी लागून देणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेव आणि तुला मी चांगलाच आता धडा शिकवते। म्हणून मधू आपल्या रूममध्ये असते, तर इकडे बाहेर सिंधूला राघवची उष्टी हळद लागलेली असते आणि जी हळद तिने सिंधूने मधूला लावायला दिलेली असते, तर त्या हळदीमध्ये सिंधूने खाज आणि आग होण्याची पावडर टाकलेली असते। जेव्हा मधू आपल्या रूममध्ये ती हळद आपल्या अंगाला इतके खुशून लावत असते, परंतु हळद लावल्यानंतर तिच्या अंगाला खूप खाज सुटलेली असते आणि तिला खूप त्रास होत असतो। तेव्हा ती विचार करते आणि का मला जळजळते, का इतका त्रास होतो, म्हणून मधू वैतागून जाते। तेव्हा सिंधू ही मनात म्हणत असते की तू मला जितका त्रास दिला तितक्या जास्त वेदना आता तुला होणार आहे, हे लक्षात ठेव। तेव्हा मधूला तर इकडे खूप त्रास होत असतो आणि सिंधूची ही राघवबरोबर मस्त हळदीचा कार्यक्रम पार पडत असतो आणि आता लग्नाच्या दिवशी सिंधू ही सावीला सोडवून राजश्रीला भेटवणार असते आणि मधूला ती चांगला इंगा दाखवणार असते। तर आता सिंधू मधूला आणखीन कसा धडा शिकवते आणि आपल्या विनू आणि सावीसोबत ती राघवला सुद्धा मधूच्या ताब्यातून कशी सोडवते, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।